आज मी बनवणार आहे नित्यासाठी मुगाचा डोसा. मी रात्री मूग पाण्यात भिजवायला टाकले होते आणि आता 2 पाण्याने धुवून घेणार आहे त्यांना मस्त स्वच्छ आणि त्याच्यात मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये टाकणार आहे. त्याच्यात टाकून घेते सगळे मूग आणि त्याच्यानंतर अजून त्याच्यात जे जे साहित्य लागतं हे मूग घेतले. त्याच्यात थोडं अजून थोडंसं अद्रक टाकायचं. अद्रक टाकलं की अजून लगेच थोडी मिरची टाकायची. 2 मिरची टाकल्या मी. आता कोथिंबीर टाकते त्याच्यात. कोथिंबीर टाकल्यानंतर त्याला दळून घ्यायचं मस्त. दळल्यावर मस्त बारीक दळून घ्यायचं. हे बघू शकता मी मस्त दळून घेतलं आहे. आणि त्याच्यात स्वादानुसार मीठ टाकायचं. तुम्हाला जेवढं मीठ लागतं तेवढं. आता मला जेवढं मीठ लागणार तेवढं मी टाकणार आहे त्याच्यात. मीठ टाकल्यावर लगेच त्याला कालवून घ्यायचं मस्त. मिक्स केल्यावर लगेच मी आता डोसा तवा ठेवणार आहे त्याच्यावर गॅसवर. त्याला गरम करून घ्यायचा थोडा आणि मग लगेच त्याच्यात तेल वगैरे टाकून द्यायचं गरम झाल्यावर. तर कशी त्या हिशोबाने पातळ वगैरे घट्ट बघू शकता. आता मी बघा मला जसं लागतं तसं मी तवा गरम करून घेतला आहे. थोडं जाडच ठेवायचं, जास्त पातळ पण नाही करायचं. बघू शकता मी तेल टाकलं. आता मस्त त्याला होऊ देते. थोडा गॅस पण फास्ट करून घ्यायचा. मीडियमच ठेवायचं जास्त. थोडा हाय करून घेतला आहे मी. आणि त्याला उलटसुलट करत राहायचं आणि मस्त बनवून तयार आहे. बघू शकता तुम्ही मुगाचा डोसा. लहान मुलांसाठी खूप पौष्टिक असतो. हे बघा मी आता थोडं तेल पण टाकून दिले त्याच्यात. त्याला उलटपलट करतच राहायचं. लहान मुलं खूप आवडीने पण खातात. बघू शकता तुम्ही. कळून शेकून घेतला आहे मी डोसा. म्हणजे नरमच असतो. लहान मुलं पण खूप आवडीने पण खाता. मी तुम्हाला दाखवते आता प्लेटमध्ये काढून. बघू शकता तुम्ही बघा. आणि माझी नित्याला पण मी आता फर्स्ट वेळेस बनवला आहे. तर आवडतो की नाही आवडतो तिलाच माहिती आता खाते की नाही. बघा ती प्लेट घेऊन बसलेलीच आहे आता. ग्लास पण भरू दिला पाण्याचा. आता खाते ती. सांगेल ती कसं आहे काय नाही. छान सांगते ती आता. तिला आवडला म्हणजे ती खात राहते. तर डॉक्टरांनी मी तिला खायचं सांगितलं बाहेरचं, म्हणून आता घरचंच बनवून देणार तिला. तुम्हाला पण लहान मुलांसाठी बनवायचे असेल तर बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.